10वी-12वी नंतरच्या करिअरचा उज्ज्वल मार्ग म्हाळुंगे येथे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी समुपदेशन शिबिर आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी सभापती पंचायत समिती मुरुडचे रमेश नागावकर आणि जिल्हा परिषद सदस्य ज्योती नागावकर यांच्या पुढाकारातून 10वी-12वी नंतर काय या विषयावर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन श्री संत गोरा कुंभार पंचक्रोशी समाज म्हाळुंगे येथे करण्यात आलं। या कार्यक्रमात माजी आयुक्त उत्पादन शुल्क विभाग तसेच मुंबई महानगरपालिकेचे माजी अधिकारी सुहास पाटील यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवड, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि भविष्यातील संधी याविषयी अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केलं। त्यांच्या प्रेरणादायी भाषणामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण व करिअर नियोजनाबाबत नवी दिशा मिळाली। कार्यक्रमासाठी परिसरातील 6 हायस्कूलमधील सुमारे 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मार्गदर्शनाचा लाभ घेतलाय। यावेळी शिक्षक, पालक आणि नागरिकांचाही मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य विघ्नेश माळी, उपजिल्हा प्रमुख भरत बेलोसे, भागीरथ पाटील, यशवंत पाटील, गटशिक्षण अधिकारी मुरुड सुनील कवळी, विस्तार अधिकारी महेश कवळे, सुनील पाटील, देवानंद गोग्रत आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जगदीश चवरकर आणि राजेंद्र नाईक यांनी उत्कृष्टरित्या केलं। विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून आयोजन करण्यात आलेल्या या उपक्रमाचं परिसरात सर्वत्र कौतुक होत असून अशा मार्गदर्शन शिबिरांची गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। नसून काय असं गाव कोणी काय होतं, मला मी तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला विचारला, कोणाला द्यायची इच्छा आहे का उत्तर सांगायची? कोणाला सांगितलं तरी हरकत नाही, ठीक आहे, मला सांगायला लागेल, मी त्याला दिलेलं उत्तर सांगतो। तर काही लोक भेटले ते म्हणजे सर काही गोष्टी आम्हाला मिळाल्या तर आमच्या नशिबात नव्हत्या। मी नाही मान्य करत, मी मान्य करतो। अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ दळवी त्यांचा आज वाढदिवस आहे आणि आज या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे शिवसेनेचे नेते आणि मुरुड तालुक्याचे माजी सभापती विद्यमान सदस्या ज्योतिताई नागावकर यांचे पती रमेशजी नागावकर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे करिअर मार्गदर्शन होण्याकरता एक चांगल्या पद्धतीचं इथं एक मार्गदर्शन शिबिर इथं आयोजित करण्यात आलेलं आहे। सुहास पाटील नावाचे एक निवृत्त अधिकारी मार्गदर्शक म्हणून या शिबिराला लाभलेले आहेत आणि विशेष निमंत्रणानुसार आम्ही सर्व या कार्यक्रमाकरता इथे उपस्थित झालो। खूप चांगल्या पद्धतीने इथं विद्यार्थी आणि पालक यांचा सहभाग आम्हाला दिसून आला। खऱ्या अर्थानं सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना 10वी व 12वी नंतर काय हा प्रश्न पडत असतो, परंतु अशा प्रकारची जर शिबिरं राबवली गेली तर अनेक विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीला एक सुयोग्य अशी वाटचाल देण्याकरता या शिबिरांचं खूप फार मोठं महत्व राहील असं मला वाटतं। आणि म्हणून मी आयोजकांचे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे, सर्व सन्माननीय शिक्षकांचे हृदयाच्या अंतःकरणापासून ऋण व्यक्त करतो। आज 12 मे माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं आज मार्गदर्शन शिबिर आपल्या या मुरुड तालुक्यात आम्ही आज आयोजित केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी खास करून या तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी दळवी साहेब, पूर्ण तालुक्यातील शिक्षक वर्ग आणि या माझ्या तालुक्यातील सर्व विद्यार्थी आज या शैक्षणिक कामासाठी खास करून पुढचं भवितव्य घडवण्याकरता मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यासाठी आज इथे उपस्थित राहिले आहेत। खऱ्या अर्थाने तालुक्याची प्रगती व्हावी, तालुक्याला विकासाला गती मिळावी, आजचा विद्यार्थी उद्याचा देशाचं भवितव्य आहे, या संकल्पनेतून आम्ही आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आज राबवत आहोत। माननीय आमदार यांच्या संकल्पनेतून आजचा कार्यक्रम आम्ही खऱ्या अर्थाने राबवत आहोत। खऱ्या अर्थाने जर मुलं घडली तर देश घडेल या विचारातून आजचा कार्यक्रम राबवला। या मुलांसाठी धन्यवाद देतो आणि थांबतो। जय जय महाराष्ट्र। आज दिनांक 12 मे दिलदार दमदार कार्यतत्पर आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त 10वी-12वी नंतर काय या विषयावर मी मार्गदर्शनासाठी शिबिर घेतले आहे। माझ्या मतदारसंघातील मुले डॉक्टर, इंजिनियर, वकील, पायलट झाली पाहिजेत। त्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून ही स्पर्धा परीक्षेत शिकली पाहिजेत। हा मी मनोदय घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे।
पुन्हा एकदा महेंद्र शेठ दलवी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.